आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी। आपला आवाज आपली ताकद। सबस्क्राइब करा, शेअर करा, लाईक करा। एकेपी न्यूज मराठी। नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील विसरवाडी पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग पोलिसांच्या संयुक्त कारवाईत गुजरात राज्यात अवैधरित्या दारूची तस्करी करणाऱ्यांवर कारवाई करत चालकास अटक केली। यात लाखो रुपयांची विदेशी दारू, बियर, वाहनासह एकूण 7,91,808 रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेत पोलिसांनी दमदार कामगिरी केली आहे। यामुळे अवैधरित्या दारू तस्करी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे। पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार धुळे सुरत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वर मोरकरंजा गावाच्या शिवारात एक हॉटेल समोर विसरवाडी पोलीस ठाण्याचे अधिकारी पोलीस व नंदुरबार जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस यांना परिसरातून अवैध दारू तस्करी होत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली। माहितीच्या आधारे कारवाई करत पोलिसांनी सापळा रचत अवैधरित्या दारू तस्करी करण्यासाठी वापरली जाणारी बोलेरो मॅक्स पिकअप वाहनासह तपासणी केली असता अवैधरित्या बियर, व्हिस्की, रॉयल चॅलेंज व्हिस्की, अनेक कंपन्यांच्या व्हिस्की, महिंद्रा पिकअपचे वाहन 6 लाख रुपये किमतीचे असे 7,91,808 रुपयांचे वाहन व विदेशी दारूसह मुद्देमाल हस्तगत केला। सदरची कारवाई नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त, एस अप्पर पोलीस अधीक्षक आतिश कांबळे, नंदुरबार उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन, नंदुरबार स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे, विसरवाडी पोलिसाचे अंमलदार LCBचे पोलीस पथक यांनी ही सदरची कारवाई केली। या प्रकरणी विसरवाडी पोलीस ठाण्यात संशयित आरोपी परवीन नथू पाटील वय 30 राहणार झारडी तालुका अंमळनेर जिल्हा जळगाव हल्ली मुक्काम दिंडोली सुरत गुजरात याच्या विरोधात पोलीस निखिल ठाकरे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक किरण पाटील करीत आहेत। एकेपी न्यूज साठी ब्युरो चीफ अनवर खान पठाण, नाशिक।